तर एकीकडे रोहित पवार यांना ईडीचं समन्स आलंय, तर दुसरीकडे कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा ईडीनं समन्स पाठवलं आणि या समन्सनुसार पेडणेकरांना गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान मला कोणतंही समन्स आलं नसल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय। तसंच मी कोणताही गुन्हा केलेला नाही असंही पेडणेकर म्हणाल्या। तर भाजपला शरण जात नसल्यानं विरोधकांवर अशा पद्धतीनं कारवाई केली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। नेमकं प्रकरण काय पाहूयात। कोरोना काळात मृतदेह ठेवण्यासाठीच्या बॉडी बॅग्सची वाढीव दरानं खरेदी केल्याचा पेडणेकरांवर आरोप आहे। 1800 ते 2000 रुपयांच्या बॉडी बॅग्स या जवळपास 6800 रुपयांना म्हणजे 4800 रुपये ते 5000 रुपये अधिक किमतीनं खरेदी केल्या गेल्या। बॉडी बॅग खरेदीचं कंत्राट माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या सांगण्यावरून देण्यात आल्याचं ईडी तपासात समोर आलंय। मुंबई पोलिसांच्या चौकशीत कंत्राटासाठी पेडणेकरांनी महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। वकिलांशी सुद्धा मी बोलले, अद्याप नाही। माझ्या वकिलापर्यंत नाही, माझ्यापर्यंत नाही, मग नाही। मुळामध्ये कोविड बॅगशी माझा काडीचा संबंध नाही। मी कुठलाही गुन्हा इतक्या नीच पद्धतीचा मी गुन्हा केला नाही, करणार नाही। ते माझ्यावरती माझ्या आईवडिलांनी, माझ्या बाळासाहेबांनी माझ्यावरती संस्कार दिलेले नाही। दबाव आहे, दबाव तंत्र वापरलं जात आहे की एक तर भाजपमध्ये या, मिंदी गटात या, आणि सगळेच निडरपणे एकदम लढत आहेत आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही चुकीचं केलं नाही। जर आमच्यात काही लपवण्यासारखं असतं, आम्ही काही चुकीचं केलं असतं तर आम्ही शरण आलो असतो, जसे बाकी वॉशिंग मशीनमध्ये आलेले आहेत। मग बाकीचे जे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत, कोण घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले, कोण उपमुख्यमंत्री झालाय, कोण काही मंत्री झाले,